हरिपाठाच्या आयुष्याला एक अवघाची संसार एक असून एक अवघ्याची त्रैलोक्य. त्याच्यामध्ये सांगायचं नाथ महाराजांचं असल्यामुळे ज्यांचा आणखी थोडं चरित्र काय करायचं कारण याच्यामध्ये नाथ महाराज आपला अनुभव सांगतात. अवघे चित्रलोक्य अनुभवी आले अंगात ते पण ज्याचा अनुभव आहे ते आहे कोण? नाथ महाराज. नाथ महाराज म्हणजे भगवान विष्णूचा अवतार आहे. अर्थात ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार वारकरी मंडळी कोण म्हणतात? नाथ महाराज आहे. नामदेवाचा अवतार तुकोबाराला म्हणतात. जगद्गुरु तुका त्यांचं सगळं चरित्र, त्यांचं घराणं कसं सुचिनाम त्यांच्या आजोबाचं किती जय आकाश. त्यांचे आजोबा कोणाचे? भानुदास महाराज. काही आता आठवत नाही. गोदावरी तीरच शेवट भानुदासाची गोळी त्यांचा अनुभव आहे. अवघ्याची त्रैलोक्य आनंदाच्या चित्त जगन्नाथ सर्वात त्रैलोक्याचा आम्हाला जस सूर्य उगवायला आला म्हणजे सगळ्या आणखी जगतामध्ये प्रकाश दिसून येतात. एकाच ठिकाणी प्रकाश असतो एक आहे की जेवढे म्हणून असेल तेवढ्या ठिकाणी प्रकाश कोणाचा असतो? आपल्या दिव्याचा. खोलीत सुद्धा कमी पडतो. खोली पडताच असतो आपला. आणखी दिवसनळ म्हणा आपल्या घरा पडताच काय देतो? दुसरा कोणी पाणी भरायला आलं म्हणजे मालक म्हणत असतो घराला हो पाणी भरायचं नाही. म्हणलं का बरं पाणी भरायचं नाही? म्हणलं त्याचं बिल द्यावं लागतं. सूर्य कधी बिल मागतो का? एवढा ढगा कुठे बिल मागत होता? कारण ते कोणी पाठवलेले आहे? परमेश्वराने. सूर्याला सांगितलं रोज वेळेवर तर काय झाला पाहिजे. एखाद्या दिवशी तरी गैरहजेरी. सूर्याला कुठं गैरहजेरी आहे का? ऐसा जो समर्थ विश्वास महत्व तत्वते विश्व देती विश्वास निश्चय इंद्रश्च मृत्यू धावती. पंचबहार त्या भागाचं सुंदर चिंतन आहे. कोणतं? आम्ही ज्याचे दासन देवाचे वेद जया गाती तुका म्हणे निर्जन लोकडे. या असल्या प्रकारचा जो आनंद आहे तो आम्हाला आनंद प्राप्त झाला. त्याचा परिणाम असा जो आनंद आहे तो आनंदाने एकच राष्ट्र भरून गेलेलं आहे. कसं त्रैलोक्य भरून गेलेलं आहे. सूर्याचा प्रकाश त्याच्या योगाने सगळं ब्रह्मांड. परिणाम काय झाला? सगळं अंधार जसा निघून जात असतो त्याप्रमाणे सर्व दुःखाची काय झाली? आनंदाची प्राप्ती. पण हे सगळं तुम्हाला साधन कोणतं? चरणी जगन्नाथ. कोणाच्या जगाचा नाश कोणाही परमात्मा स्वरूप आहे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आणखी आमचे आता कुठे दावे म्हणत तुमचे बाग गेला प्रेमरचे बैसली विठी दुका म्हणे आम्हा जोगे जरणे जगन्नाथ चित्तले. सर्व परमार्थ जर कशावरती असेल तर तो चित्तावरती आहे.
संसार कशावर सगळा चांगला होत असो, नाही का? खर्च आहे 500 रुपये, मिळकत आहे 100 रुपये. दुःखाला काय नाही, बरोबर नाही. गरीबाला म्हणलं तर तूप वाढत द्या की, गरीब म्हणतात तूप म्हणजे काय? ह्या जेवढा तूप माहिती आहे घरात. मग श्रीमंत माणसाला तुपात भाकरी पिठवली का? किती पैसा खर्च करावा तरी पैसा जसाच्या श्रीमंत मिळेल. याच इमारतीचं भाड्याचे त्या घरचे सगळे पैसा कमवतात. तुम्हाला माहिती नाही का? मुलगी पैसा कमवते, सुनाई काय कमवते, आई बाबा पैसा कमवतो, पोर काय कमवते, पुन्हा इमारतीचं भाडं येते. देवाची करणी. संसार चांगला होण्याकरता काय लागत? वित्त पाहिजे. वित्त. नाहीतर मुलाच्या इच्छा पूर्ण करता येत नाही. दीपवाळचं राहणार बघा, आणि ते मुलं म्हणाले इतर पोरं काय फटाके फोडतात. माझ्या बापाला म्हणायला लागले, बाबा दीपवाळ सण आलेला, आम्हाला फटाके काय करा. आपण आता पॉकेट खाली आहे ना. बाप मला ते त्या पूर्ण करू शकत नाही. सर्वात मोठं दुःख कोणतं असेल तर गरिबी. भारतामध्ये गरिबीचं दुःख आहे बघा. किती श्रीमंत आहे, बोटावर म्हट नाही इतकं काय नाही, आणि गरीब ते सगळे झोपले प्रकार. ही गरिबी हटाव हटाव कदा. प्रत्येक पक्षाचा नारा बंद आहे, हटाव कदा. आपला दिले संसारामध्ये माझ्या बापाने सांगितलं, म्हणलं श्रीमंताचे पोर फटाके उडवतात ना, मग आपण सुद्धा बघण्याकरता जायचं. अरे फटाके फुटला म्हणजे आवाज होत असतो, त्या आवाजाचं सुख कोणाला मिळते? ज्याचे फटाके त्याला मिळते. जवळ उभा जवळ उभा समजूत घालावी लागते. काय करायचं? पोरं हुशार MIT कॉलेजमध्ये प्रवेश देण्याकरता 1.5 लाख रुपये गरीबाची वर मेरिटमध्ये जास्त, म्हणजे पुढचं शिक्षण का घेऊ शकत नाही, या अडचणी येतात. गरिबीमुळे वरचा विभाग माणसाला इकडचा येत नाही. त्या चरणी जगन्नाथ शरीरामध्ये काय आरोग्य आरोग्य काय करायचं? ज्याला रोग आहे त्याला विचारून पहा काय परिस्थिती असेल. डायबिटीज असेल तर इंजेक्शन घेतल्याशिवाय जीवन करता येत नाही. कंपनीचा मालक, कारखान्याचा मालक, रोग कोणता? मोठे मोठे लोक जेवायला बोलवले, त्याच्यामध्ये पंचपक्वान्नाचा बेत. लोकांनी म्हणायला लागलं, म्हणलं तुम्ही आमच्यासोबत जेवा की. म्हटलं महाराज तुम्ही जेव्हा की तुम्ही घेऊन आमच्या बरोबर काय करा. मग कुटुंबाला सांगितलं, म्हणलं जा माझं ताट घेऊन ये. त्या ताटामध्ये काय होतं? लायन ताप. म्हणलं तुम्ही कारखान्याचे मालक ताकाने लाया. डॉक्टरने सांगितलं चुकून साखर खाल्ली तर राम बोलव. खरं सुख कधी निरोगीपणा देही आरोग्य आरोग्य विकत घेत म्हणत गेला की चाललाय. लोक तुम्हाला कल्पना नाही बघा. गरिबीमुळे आपल्या किडन्या विकतात. काय विकतात? एका किडनीवर काम भागवायचं आणि एक किडनी काय करायची? 25-25 लाख रुपयाला एक किडनी. किती श्रीमंत विकत घेतात.
पलीकडे वृक्षारोहण झालेलं आहे. एकाची किडनी काढायची आणि दुसरीची फेल. त्याला काय करायचं? कसं बदलायचं? त्याकडे चाललेलं आहे ना. पण त्याची किंमत नाही. शरीराची काय किंमत आहे? जगामध्ये सगळ्याचं मौल होईल. शरीराचं मौल होतं आहे. शरीर असून काम बघत नाही, काय आता लागते? आरोग्य असून काम बघत नाही, आणखी काय पाहिजे? आयुष्य लागत आहे. आयुष्याचा अंदाज धरते का? मला ईश्वराने आपल्याला काय दिलेलं आहे? शरीर दिलं, अधिक इंद्रिय दिले, अधिक आरोग्य दिलं, पुन्हा काय दिलं? आयुष्य दिले आहे. ईश्वराचे उपकार काय केले पाहिजे? करायला आठवली चित्त जवळ. परमार्थामध्ये काय असं चरणी जगन्नाथा चित्त केले. त्याचा संबंध काय आहे? संबंध याच्यामध्ये सांगतात. ज्याच्या चरणावरती आमचं चित्त ठेवलं ते त्याचा संबंध सांगतात. मायेच्या सांगतात. नानाचा नाथ जनार्दन स्वामी आहेत. बापाई कोण आहे? आई कोण आहे? ऐकत की नाही? कृष्ण माझी माता, दत्त माझी माता, हे सगळे अनाथाचा नाथ जनार्दन. तुझी अनाथाचा दाता शोध आणि कृपा संत संगती देही चरण सेवा जेणे तुझा विसर न पडावा. भाव देवा तो अनाथाचा नाथ आहे. जीवा अनाथ आहे. परमात्मा कसा आहे? नाथ आहे. श्री गुरु सुद्धा एक आहे. जीव अनाथ काय? बंधात पडलेला आहे. कुठे पडलेला आहे? श्रीमंत असो, कोणी असो, काही असो, मग बंधनिवृत्तीचा करता कोण पाहिजे? श्री गुरु. आणि त्या अनाथाचा कोणा? जोपर्यंत बंध आहे तोपर्यंत त्याला यशस्वी म्हणता येत नाही. म्हणून बंधनिवृत्ती हे जीवाचं तो बंध उद्या कोण्या योनीत घालेल काही सांगता येत नाही. त्या अंडाच्या जाराच्या स्वेदाच्या उद्देश आहे. बंद बंद कोणाला म्हणायचं? अज्ञानाला बंद म्हणायचं. आपल्या ठिकाणी अज्ञान आहे ना, त्याला काय म्हणायचं? आणि मोक्ष कोणाला म्हणतात? अज्ञानाची निवृत्ती झाली त्याला काय म्हणायचं? मोक्ष. मोक्षाचा काय स्वरूप आहे? परमानंदाची प्राप्ती, सदा दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, अनिष्टाची निवृत्ती, निष्ठाची प्राप्ती. असा सुंदर मोक्ष नाही. एखादा मोक्ष 21 दुःखाचा नाश, 21 दुःखाची निवृत्ती एवढाच आहे. पुढे आनंदाची प्राप्ती ते काय नाही. 21 प्रकारचं दुःख आहे ना, दुःखाची. आणि आपल्या याच्यामध्ये काय आनंदाची प्राप्ती. कोणीतरी सगळं मनुष्य होता, निघाला बघा कुठं बाजाराला. सायंकाळची वेळ झाली, गावाला यायचं होतं. आळंदीला म्हणा, चाकणवरून. पण रात्रीची वेळ. काही चोर होते बघा. त्या चोराने पाहिलं बघा. म्हणलं श्रीमंत मनुष्य दिसतो, पैसा बिसा भरपूर दिसतोय त्या खिशात. आपण याचा काय घेतला पाहिजे? चोने आपल्याला त्याचे गोड गोड बोलायला लागले. हाय चोर कम बोलतात. बरोबर चाकांच्या घाटात झाल्या पुढे. काढा तिथे सगळे काय पैसा दिलेला. पण हा कोणाला सांगेल म्हणून द्यायचे एका झाडाला
खटखटून मारलं बघा. आणि ते चोरी करणारे चोर काय करायचे, पळून गेले. मग दडारी माणसं होती आपली, तर म्हणायचं मला काय करा सोडवा, मला काय करा सोडवा. सोडवा. मग दया आली त्याला सोडवलं बघा. म्हणलं एक काम झालं. कोणतं काम झालं? बांधले होतो आम्ही ते दुःखाने ओळखतो त्याला. तुम्ही काय केलं? दुकान उघडलं. आणि चोराने पैसे नेले याची वाट काय? मला पैसे आणून घ्या की. पैसे आणून देता येते का? दुःखाचं निवृत्ती आहे. केवळ दुःखाची निवृत्ती आहे. मोक्ष कोणाचा आहे? नाही का? तर संख्याचं झालं नाही. मला पैसे काय ना 5 लाख लोक येऊ जाईल. वेदांत शास्त्राचा मोक्ष आहे सकल दुःखाची. आणि पुन्हा परमानंदाची प्राप्ती. असा मोक्ष कोणाचा आहे? वेदांताचा. बाकीचे मोक्ष म्हणण्याच्या लायकी इष्टाची प्राप्ती त्यांच्यात नाही. कशा आपलं चाललेलं आहे. चित्तावर ते सगळं अवलंबून आहे. माय जगन्नाथ अनाथाचा नाथ विचारते आपलं चाललेलं होता. जीव अनाथ आहे का अनाथ आहे? का संकटाची वेळी हरिता सांभाळी अंतर्बाह्य नाथ महाराजांचा हरिपाठ वाजावे. त्याच्यामध्ये सगळं सांगितलं. म्हणाल अनाथ आहे की नाही आहे. बहुता सुखोची नरदेव नकळ्याची वर्मन अनाथ आहे. म्हणून श्री गुरु हे कसे आहे? अनाथाचे नाथ आहे म्हणजे त्याला मुक्त करणारे आहे. एका जनार्दनी एकपणे उभा. आता जनार्दन महाराज आहे ज्यांच्या कृपेने आपल्याला हा सगळा आणखी आनंद प्राप्त झालेला आहे. हे जनार्दन महाराज कोण आहे? गुरुच्या लक्षणामध्ये काही लक्षण बसत असतात. तो या गुरुपदाला काय होतो? तस्मात गुरुं प्रपद्येत जिज्ञासा शय्यमत्तमम् ज्या शब्दे परेच निष्णातम्. तस्मात गुरुं प्रपद्येत. कोणत्या गुरुला शरण जावं? तस्मात गुरुं प्रपद्येत जिज्ञासा शय्यमत्तमम् शब्दे परेच ब्रह्मण्य परिश्रमाय. परे निष्णात म्हणजे अध्यात्म विद्या आहे. ब्रह्मण्य म्हणजे ब्रह्म साक्षात्कार आहे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुचं काय आहे? पुन्हा एक पद घातलेलं आहे थोडे कृपाळ पद. पण कृपाळ पदाला गौणत्व आहे. हे 2 पद महत्वाचे आहे. शब्द आहे परेच त्याच्यात सुद्धा परे निष्णात महत्वाचं पद आहे. तो ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे. एखादा विद्वान मनुष्य आहे तो वेदाध्ययनामध्ये निष्णात आहे. ब्रह्मनिष्ठ नसेल तर गुरुपदाला योग्य होऊ शकत नाही. सर्वात श्रेष्ठ पद कोणतं आहे? परे निष्णात मुख्य पद आहे. श्री गुरुच्या लक्षणामध्ये एकपणे उभा चैतन्य एकी एकपणाचा घेऊन या त्रास झाला स्वरूप आहे. म्हणून एकमेव द्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. ब्रह्म एकच आहे याचं वर्णन केले. एकमेव द्वितीयं एकम एवम अद्वितीय. एकम शब्दाने काय केले नाही? स्वगत भेद नाहीचा केला. एकम एवम नाही एवकार फक्त एकच आहे. त्याला स्वगत वेगळं द्वितीयं विजातीय वेगळा. एकमेव अद्वितीय. अद्वितीय पदाने विजातीय पद केलेलं आहे.
आता एकमेव अद्वितीय सजातीय भेद म्हणजे काय, विजातीय भेद म्हणजे काय, आणि 3 प्रकारचे भेद आहेत. काही ठिकाणी 5 प्रकारचे सांगितले, पण 3 प्रकार मुख्य घेतलेले. सजातीय भेद काय नाही, त्याच्यासारखं दुसरं सावयव नाही. ब्रह्माला कुठं अवयव आहे का? मग कोणता भेद नाही. स्वगत भेद नाही, बरं ब्रह्मासारखं काय नाही, दुसरं ब्रह्म नाही. एकच आहे. मग कोणता भेद गेला? सजातीय. आणि ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही. विजातीय भेद गेला. देशकाल परिच्छेद, देश परिच्छेद का नाही, व्यापक आहे बा. देश काल परिच्छेद का नाही, नित्य स्वरूपात आहे. पुढे उत्तराला वस्तू वस्तू परिच्छेद का नाही, वस्तू परिच्छेद अन्योन्य भाव नाही का. सर्व वस्तूमध्ये कोणाची व्यक्ती आहे, त्याचीच आहे. मग कोणता भेद नाही. वस्तू त्याच्यावर भिन्न वस्तू असल्या तर काय व्हायला. वस्तू परिच्छेद. देश काल आणि वस्तू परिच्छेद बसला होता. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देश काल वस्तू तिन्ही प्रकारचे म्हणून एखाद्याचा अर्थ नाही, एकपणे उभा चैतन्याची शोभा हे सगळं हे कोणाचं वर्धन आहे. सगळे सद्गुरू शरीराचं वर्णन आहे का स्वरूपाचं वर्णन आहे. स्वरूपाचं वर्णन. जीवाचं स्वरूप काय तुम्हाला 14व्या प्रकरणामध्ये गेलेलं आहे. शरीर हे जीवाचं स्वरूप आहे का आत्मा आहे जीवाचं स्वरूप? पण शोभत असे चांगल्या प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे. आता त्यातला प्रतिपाद्य विषय आहे. म्हणजे प्रतिपाद्य विषयाचा विचार कधी करू नका. द्वादशी आहे ना.